मराठी व्हॉइस सादर करीत आहे अभिषेक बुचके लिखित भयकथा नरक्षी. किशन बुलबुले हा तरुण अफलातून लेखक होता. भयकथा लिहिण्यात त्याचा हातखंडा. भयकथा लेखनाचा अनभिषिक्त सम्राटच. त्याच्या लिखाणात एक जादू होती. रहस्य, गूढ, प्रसंगवर्णन, आभासी जग, भय आणि प्रणय ह्या सगळ्यांचं असं काही मिश्रण करायचा आणि कथा लिहायचा की वाचक संपूर्णपणानं त्या कथेच्या नियंत्रणात जायचा. त्या अनोख्या विश्वात स्वतःला हरवून जायचा. एक प्रकारचं संमोहन म्हटलं तरी चालेल. इतका प्रभावशाली भयकथा लेखक आजच्या काळात तोच असावा असं अनेक समीक्षक म्हणायचे. किशन खरं तर ग्रामीण भागातला तरुण. साधारण शिक्षण घेऊन तो आपली शेती बघायचा, पण त्याचं वाचन आणि चित्रपट प्रेम अफाट होतं. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील विविध कथा कादंबऱ्या त्यानं वाचल्या होत्या. अनेक चित्रपटही पाहायचा तो. स्वभाव धर्मानुसार त्याला रहस्य, भय आणि थरार आवडायचे. नंतर तो जसं लिहू लागला तसा त्याच्या प्रभावी लिखाणाचा आलेख वाढत गेला. त्याची शैली तर भन्नाट होती. त्यानं लिहिलेली पुस्तकं हातोहात विकली जायची. तो विविध कथा स्पर्धेत भाग घ्यायचा आणि प्रथम पारितोषिक ठरलेलं असायचं. किशन बुलबुलेच्या भयकथा म्हटलं की वाचकांचे डोळे ती कथा वाचल्याशिवाय पुढं सरकायचे नाहीत. अशीच उतरलेली एक रात्र. तो आपल्या खोलीत बसून भयकथा लिहित होता. टेबलवरील संगणकावर तो विचारमग्न होऊन काहीतरी टाईप करत होता. टाईप करण्याचा आवाज वगळता खोलीत बाकी कसलाच आवाज नव्हता. त्याच्या 25 एकराच्या शेतात स्वतःसाठी त्यानं खास छोटंसं घर बनवून घेतलं होतं. आपलं सर्व लिखाण तो इथंच करायचा. लिखाण करताना हवी असलेली शांतता आणि मोकळीक त्याला इथंच भेटायची. शेतात घर असल्यानं रात्री भयाण शांतता असायची. आजूबाजूला मानवी वस्ती नसल्यानं तो बंगला एखाद्या बेटावर असल्यासारखा वाटायचा. त्याच्या एखाद्या कथेइतकाच गूढ. रात्रीचे 12-12:30 वाजलेले असतील. बाहेर हाडं गोठवणारी थंडी पडली होती. संगणकासमोर बसून किशन एक भयकथा लिहिण्यात मग्न होता. टेबलवर अर्धा संपवलेला दारूचा ग्लास अन बाटली होती. घोट घोट दारू रिचवत किशन स्वतःच्या तंद्रीत हरवून गेला होता. खोलीत बारीक पांढरा LED बल्ब फक्त चालू होता. समोर संगणक चालू होता, ज्यावर तो टाईप करत होता. टेबलवर एक स्केच ठेवलेलं होतं. साध्या पेन्सिलीनं पांढऱ्या शीटवर एक चित्र काढलेलं होतं ते. किशन त्याकडे एकटक बघून कसला तरी विचार करत होता. चित्र खूपच भयानक वाटत होतं. कसल्या तरी अघोरी जीवाचं चित्र होतं ते. वेडावाकडा चेहरा, रक्ताळलेला जबडा, त्यात ते हिडीस हास्य आणि विशेष म्हणजे ती भेदक आणि छद्मी नजर. ते चित्र पाहिल्यावर कोणताही सामान्य माणूस घाबरला असता. असल्या अभद्र आणि विक्षिप्त गोष्टी कोणीही नजरेसमोर ठेवल्या नसत्या. पण किशननं स्वतःच्या हातानं ते चित्र रेखाटलं होतं. तेही जणू काही हुबेहूब फोटोसारखं. किशन एका स्पर्धेसाठी भयकथा लिहित होता. एका मोठ्या संस्थेनं ही भयकथा स्पर्धा आयोजित केली होती. विजेत्याला मोठं बक्षीस होतं. स्पर्धेची माहिती समजताच किशन कामाला लागला होता. गेले काही महिने त्याच्या मनात एक कथा घोळत होतीच. ती या निमित्तानं पूर्ण होईल म्हणून तो जोरदार तयारीनिशी कामाला लागला होता. त्यानं अनेक अघोरी बाबांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. अनेक कपाली, अघोरी साधू, मसनजोगी, तांत्रिक यांच्यावर लक्ष ठेवलं होतं आणि थेट त्यांच्याशी बोलून विविध माहिती गोळा केली होती. त्याला नरक्षीबद्दल माहिती हवी होती. त्यानं याचा हलकासा संदर्भ कुठल्या तरी पुस्तकात वाचलेला होता. तेव्हापासून तो ह्याविषयी कुतूहल बाळगून होता. ह्या अघोरी पात्राला आपल्या कथेतून उलगडायचं असं त्यानं ठरवलं होतं.
नरक्षी हा खरं तर खूप भयंकर प्रकार होता. किशनला खूप कमी बाबा-बुवा, कपालिक, मांत्रिक लोकांकडून याची माहिती मिळाली. काहींना बिलकुलच काही माहिती नव्हतं, तर काहींना वरवरचं माहिती होतं. काही जण माहिती असून तोंड उघडत नव्हते. त्यामागं भीती हेच एकमेव कारण होतं. पण काही आदिवासी पाड्यात जाऊन किशननं याविषयी बरीच माहिती गोळा केली होती. त्याची कथा घडवण्याची मेहनत थक्क करून टाकणारी होती. या कथेतल्या पात्रासाठी त्यानं खूप महिने घराच्या बाहेर घालवले. शेवटी पुरेशी माहिती मिळताच त्यानं नरक्षी या अघोरी आणि पुराणात अडकलेल्या जीवाबद्दल दीर्घ कथा लिहायचं ठरवलं. नरक्षी हा एक दुर्दैवी शापातून जन्मलेला नरभक्षी राक्षस होता. रक्तपिपासू तेच त्याचं जीवन होतं. किंबहुना मृत्यूहून वाईट जगणं. हजारो वर्षापूर्वीची ही गोष्ट. एका विद्वान ऋषीकडे एक शिष्य विद्या अवगत करायला राहायचा. एकदा ऋषीमुनी तप करण्यासाठी जंगलात निघून गेले. जाताना त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलीच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्या शिष्यावर सोपवली. ऋषींची मुलगी तरुण आणि अतिशय देखणी होती. तिच्या सुरेख गौरवर्णीय देहाकडे पाहताच अनेकांचं मन तिच्यावर जडलं जायचं. पण त्या शिष्यानं मात्र गुरूंची मुलगी म्हणून कधीही तिच्याकडे मान वर करून बघितलं नाही. उलट त्यानं तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. ऋषी तप करण्यासाठी गेले असताना एकदा एक राजकुमार त्यांच्या आश्रमात आला. त्याला ऋषिकन्या दिसली आणि त्याची मती फिरली. तिचं आरसपानी सौंदर्य पाहून त्याच्या मनातल्या वासना जाग्या झाल्या. त्यानं सत्तेच्या आणि शक्तीच्या जोरावर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ऋषींचा शिष्य ज्याच्यावर तिच्या रक्षणाची जबाबदारी होती त्यानं तर लढाई आधीच पराभव स्वीकारला. राजकुमाराचं सैन्य आणि शक्ती बघून तो घाबरला आणि स्वतःचं कर्तव्य विसरून बसला. घाबरून तो जंगलात ऋषीमुनींना शोधायला धावला. कालांतरानं त्यानं ऋषीमुनींना गाठलं आणि त्यांची तपश्चर्या भंग करून त्यांना तो परत आश्रमाकडे घेऊन आला. पण फार उशीर झाला होता. त्या राजकुमारानं ऋषिकन्येची अब्रू लुटली आणि हत्या केली होती तिची. ऋषी ते बघून प्रचंड संतापले. त्यांच्या रक्तात सूडाचा अग्नी वाहू लागला. सूड घेतल्याशिवाय त्यांचा क्रोध आता शांत होणार नव्हता. आपल्या मुलीवरील अत्याचाराला राजकुमारा इतकाच हा शिष्यही जबाबदार आहे असं त्यांना वाटत होतं. शिष्य कर्तव्यात तर चुकलाच होता, शिवाय विश्वासालाही सार्थ ठरला नाही तो. केवळ एक बाप म्हणून नव्हे तर गुरु म्हणूनही त्याला शिक्षा करणं त्यांना आवश्यक वाटत होतं. राग अनावर होऊन त्यांनी शिष्याला शाप दिला की तो माणूस म्हणून कधीच जगू शकणार नाही. तो जगाच्या अंतापर्यंत सडत राहील. भयंकर जीवन असेल त्याचं. माणसाचं रक्त प्राशन केल्याशिवाय त्याला जगताही येणार नाही आणि मरताही येणार नाही. जन्म मृत्यूच्या आणि मोक्षाच्या विश्वात त्याला प्रवेश मिळणार नाही. त्याचं आयुष्य, त्याचा आत्मा नरकापेक्षाही भयंकर यातना सहन करेल. दिवसेंदिवस त्याचं पाप वाढत जाईल. त्याच्या जवळही कोणी येणार नाही. त्याला न कुणाची सहानुभूती मिळेल, न कुणाची साथ. त्याच्या या शापित आयुष्याची सुरुवात त्या राजकुमाराचा वध करून होईल. आणि जो कोणी माझी प्रार्थना करेल, तप करून माझा आशीर्वाद मिळवेल, त्याला मी तुझ्या सडलेल्या शापित देहाचा ताबा देईन. तुझं नियंत्रण तो करेल. तुला स्वेच्छेने जगताही येणार नाही. असं म्हणत ऋषींनी त्या शिष्याला तो भयंकर शाप दिला आणि त्याच्या आत्म्यावर, देहावर वर्चस्व मिळवलं. लागलीच त्या शिष्याचं एका अघोरी प्राण्यात रूपांतर झालं. त्याचा मानवी अवतार कायमचा संपला. नरक्षीचा जन्म झाला. ऋषींनी त्या श्वापदामार्फतच आपला सूड उगवला. नरक्षीचा पहिला नरबळी होता तो राजकुमार, ज्यानं त्या ऋषिकन्येची अब्रू लुटली होती आणि तिला मृत्यूच्या निर्दयी खाईत ढकललं होतं. आणि त्यानंतर हजारो वर्ष तो अतृप्त नरक्षी कुणाच्या ना कुणाच्या अधिपत्याखाली जाऊन रक्तांचे पाट वाहत आलाय आणि आपल्या पापाच्या तराजूत भर घालतोय. काळानुरूप नरक्षीची मालकी विविध लोकांच्या हाती गेली.
अनेकांनी त्याचा वापर स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी केला. शेकडो वर्ष सरून गेली. नरक्षी मानवी रक्त शोषून शापित जीवन जगतच होता. अघोरी रूपात जरी त्याचं रूपांतर झालं असलं, तरी खोल कुठंतरी त्याच्यात तो शिष्य दडून होता, जो मोक्षाची विवंचना करत असायचा. क्षणोक्षणी तो आपल्या चुकीचं प्रायश्चित्त मागत होता. आपल्या शापित आत्म्याच्या मोक्षाची विनवणी करत होता. किशनला ही कथा एका आदिवासी पाड्यातून मिळाली. ह्याच कथानकाभोवती तो आपली कथा गुंफणार होता. त्याच आदिवासी लोकांकडून किशननं नरक्षीचं वर्णन ऐकलं आणि ते स्केच काढलं होतं. जे ऐकलं ते खरंच विक्षिप्त होतं. शिवाय ते लोक ह्या दंतकथेवर अजूनही विश्वास ठेवायचे. तो राक्षस नरक्षी दूर राहील यासाठी ते आदिवासी त्या ऋषींची पूजा आराधना करून याचना करायचे. त्यांना सत्य असत्यात भेद करायचा नव्हता. ते फक्त आहे ते निष्पाप भावनेनं पुढं चालू ठेवत होते, वाहत आलेल्या नदीप्रमाणे. किशन भयकथा लिहायचा, पण त्याला असे भूताटकी अनुभव कधी आले नाहीत. अशा गोष्टी मानायच्या का नाहीत याच्या मध्यावर तो होता. तो अजूनही छातीठोकपणानं काहीच भूमिका घ्यायचा नाही. खरंच भूत असेल का? पण जर ते असलं आणि जेव्हा मी ते बघेन तेव्हा मी ठाम भूमिका घेईन, असं त्यानं ठरवून टाकलं होतं. दारूची नशा आता मेंदूला झिंझिण्या आणत होती, पण विचारचक्र मात्र मोठ्या वेगानं सुरू होतं. शेवटाकडे जात असलेल्या कथेला कसं हाताळावं या विचारात तो होता. त्या स्केचकडे बघितलं की त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागायचं. तो आज थोडासा घाबरला होता. या कथेनंही त्याच्या मेंदूवर पूर्णपणानं नियंत्रण मिळवलं होतं. गेले कित्येक महिने ह्यातच गढून राहिल्यानं त्याला ह्या पात्राशी जवळीक वाटू लागली होती. तो एका वेगळ्याच विश्वात रमला होता, पण त्या नरक्षीची छाया त्याला सारखं छळत असायची. परिसर सगळा सामसूम होता. ह्या रानात तो एकटाच होता. आजूबाजूला लागवडीखालची शेती, ज्वारीची धाटं, मक्याची हळूवार डोलणारी कणसं आणि नजरही ठरणार नाही असा दूरपर्यंत उसाचा फड, गर्द झाडी आणि उभी पिकं. बाहेर वारा सुटलेला, तो पिकांना अलगद स्पर्श करायचा आणि त्याचा सळसळता मधुर मंद ध्वनी सर्वदूर पसरायचा. झाडांच्या पानाची वाऱ्यासोबत होणारी सळसळ गूढ भासायची. उंच झाडांच्या गर्द सावल्या अज्ञाताची जाणीव करून द्यायच्या. बाहेरचा थंडगार वारा कुठल्या तरी फटीतून घरात शिरला होता आणि आता तो अंगाला बोचत होता. किशनचं घर अंधाराच्या कुशीत बसल्याप्रमाणे भासत होतं. एखाद्या समुद्र प्रवाशाला दूरवरून दिसणाऱ्या प्रकाशस्तंभाप्रमाणे किशनच्या घरचा प्रकाश आजूबाजूच्या गडद अंधारात उठून दिसत होता. घड्याळाची टिकटिक त्याच्या कानावर येत होती. त्यानं आजपर्यंत अनेकदा ह्याच जागेवर बसून अनेक भयकथा लिहिल्या होत्या, पण आज त्याच्या मनात जरा भीती होती. भूत, प्रेत, हडळ, डाकीन, पिशाच्च, अतृप्त आत्मा, झपाटलेलं घर असे अनेक किस्से त्यानं रंगवले होते, पण तो कधी मनातून घाबरला नव्हता. आज मात्र काहीतरी होणार, काहीतरी विपरीत घडणार असं त्याला सारखं वाटत होतं. त्या स्केचकडे बघत असतानाच किशनचा डोळा लागला. काही वेळ असाच स्मशान शांततेत गेला. अचानक त्याला समोर अवाढव्य नरक्षी आपल्या खुर्चीच्या पाठीमागं बसलाय असा भास झाला. त्याचा गलिच्छ वास अंगाला शिसारी आणणारा होता. त्याच्या अस्तित्वाची जाणीव इतकी उग्र आणि उष्णतादायी होती की इतक्या थंडीतही त्याला दरदरून घाम फुटला. त्याचे ते लालसर, रागानं वखवखलेले आणि क्रूर डोळे त्याच्यावरच खिळून असल्यासारखे वाटत होते. अखंड विश्वाच्या प्रतलात केवळ नरक्षी आणि मीच आहे असं त्याला भासू लागलं. क्षणात त्याचे घातकी हात खुर्चीतून आरपार झाले आणि त्यानं थेट हृदयाचा वेध घेत त्याच्या छातीवर मर्मभेदी प्रहार करून किशनला संपवलं. किशन ताडकन जागा झाला. त्याला प्रचंड घाम सुटला होता. स्वप्न होतं ते. डोळे सताड उघडे होते आता त्याचे. त्यानं खुर्चीला घट्ट पकडून ठेवलं होतं. अंगातला स्वेटर घामानं डबडबला होता.
चेहरा तर इतका निस्तेज आणि पांढरा पडला होता की जणू शरीरातून सारी शक्ती गायब झाली असावी. दुसऱ्या जगातून नुकतंच प्रस्थान करून आल्याप्रमाणे तो आजूबाजूला बघत होता. किशनला भानावर यायला बराच वेळ लागला. आपण कुठं आहोत आणि सुरक्षित आहोत काय हे त्याच्या मेंदूला ज्ञात होताच त्यानं सुस्कारा सोडला. डोळे वेगानं उघडझाप करत होते त्याचे. आता तो स्वतःला दिलासा देत होता. त्यानं घाम पुसला, अंगातलं स्वेटर काढून टाकलं, समोरच्या ग्लासवर नजर टाकली. ग्लास रिता झाला होता. दारूची तीव्र गरज भासू लागली. त्यानं जरासा विचार केला आणि बाटलीत शिल्लक राहिलेली उरलेली दारू ग्लासात ओतली. प्लेटमध्ये हात घातला तर तिथं खायला काहीच नव्हतं. त्यानं रागानं टेबलवर हात आपटला. आता किचनमध्ये जाऊन दारूसोबत खायला काहीतरी आणावंच लागणार होतं. शिवाय बाहेरच्या खोलीत असलेली सिगरेटही आणून ठेवावी असं त्याला वाटलं. जीवावर आल्यासारखा तो त्या जागेवरून उठला. एक आळस दिला. आळस देताना त्याचं लक्ष त्या स्केचवर गेलं. त्या स्केचमधला नरक्षी अजूनही हिंस्र आणि भयंकर वाटत होता. त्याचे डोळे अजूनच उग्र दिसत होते. रक्ताळलेल्या जबड्यात ताजं रक्त असल्यासारखं भासत होतं. चेहऱ्यावरचे ते हिडीस भाव अजूनच उत्कट झाले होते. किशननं स्वतःचे डोळे ताणले आणि स्तब्ध होऊन तो पुन्हा एकटक त्या चित्राकडे बघू लागला. कशीबशी त्यानं स्वतःची समजूत काढली. किशनराव, आह, जास्त झाली आज. पण चित्रकार झालो असतो तरी तरी चाललं असतं. आहा, काय चित्र काढलंय, वाह. दारूच्या नशेत तो स्वतःशी बोलत होता आणि आता तो उठून आपल्या खोलीतून बाहेर जाऊ लागला. लहानशा LED बल्बचा प्रकाश केवळ त्या खोलीतच मर्यादित होता. त्याचा प्रकाश बाहेर पोचत नव्हता. बाहेर संपूर्ण अंधार होता. त्याला त्या अंधारात जाण्याची भीती वाटत होती. त्या व्हरांड्यातील दिव्याचा खटका पलीकडच्या टोकाला होता. म्हणजे तिथं जाईपर्यंत अंधारच, आणि अंधारात काहीही असू शकतं असं तोच आपल्या कादंबरीतून लोकांना सांगायचा. अशाच अंधारातून अपरिचिताची पावले तुमच्या अस्तित्वाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात आणि जगण्याची उमेद नाहीशी करून तुम्हाला मृत्यूच्या खोल दरीत ढकलतात निर्दयतेनं. हे त्याचंच वाक्य होतं. स्वतः त्यानंच अशा स्थितीचं वर्णन अनेकदा केलं होतं. किशनला नाही नाही ते आठवत होतं. आज त्याच्याबरोबर असं प्रथमच घडत होतं. त्याला आपल्या कथा कादंबरीतील भूतं आणि अगम्य गोष्टी आठवत होत्या. जणू काही आजवर लिहिलेलं, कल्पिलेलं, अघोरी प्रकारे वर्णन केलेलं आज त्याच्या अस्तित्वावर प्रभाव टाकत होतं. ते सगळंच आज सूड उगवायच्या तयारीत आहे असं त्याला वाटलं. त्या लहानशा मुलीचं घरात एकटं असण्यावर लिहिलेली कथा त्याच्या अंतर्मनावर स्वार झाली होती. ती मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर एका हडळीचा झालेला हल्ला त्याला आठवत होता. तीही अशीच अंधारातून धावत जाते हे त्याला आठवलं. अंधारातून आलेला तो अलगद आवाज आणि आणि त्यानंतर अचानक त्या अंधाराच्या उदरातून हडळीनं त्या लहानग्या मुलीवर केलेला हल्ला त्याला सविस्तर आठवू लागलं. पण मनाला काहीतरी समजावत, एखादा दिलासादायक विचार मनात आणत तो एक एक पाऊल पुढं जात होता. डोळे फाडून तो अंधारात काहीतरी शोधू लागला. कसल्या तरी अस्तित्वाची जाणीव त्याला होऊ लागली. तो चाचरत चाचरत पुढं जाऊ लागला. अंगावर काहीतरी चाल करून येईल, काहीतरी धडकेल आणि शरीराचा फडशा पडेल, अंगाची चाळण करेल, असे भयंकर विचार त्याच्या मनात जन्म घेऊ लागले. एक थंडगार वाऱ्याची झुळूक आली आणि त्याच्या अंगाला स्पर्शून गेली. तसा तो ओरडत धावतच दिव्यांच्या खटक्याकडे धावला आणि गडबडीनं सगळे खटके लावले. सर्वत्र लख्ख प्रकाश पसरला. तो भयभीत नजरेनं सर्व दिशांना बघत होता. दारू पिल्यानं डोळे लाल झाले होते त्याचे. त्याचं मोठ्यानं श्वास घेणं चालूच होतं. तो किचनमध्ये गेला आणि चिप्स शोधू लागला. विविध डब्यांचे झाकण उघडून बघत होता तो. किशन इकडं आला तेव्हा त्याच्या संगणकाच्या पाठीमागं असलेल्या खिडकीतून 2 लालसर डोळे किशनच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मोठ्या उर्मटपणानं बघत होते. डबे शोधत असताना
किशनला सतत वाटत होतं की कुणीतरी आपल्याला बघतंय. भिंतीच्या आड कुणीतरी लपून बसलंय, जे केव्हाही माझ्यावर हल्ला करू शकतं. पण तो जास्तीत जास्त शांत राहायचा प्रयत्न करत होता. हे सगळे भास आहेत, असं तो स्वतःला समजावून सांगत होता. त्याला चिप्स सापडले आणि ते घेऊन तो परतत होता. किचनच्या दरवाजाबाहेर पाऊल ठेवताना तो अतिशय सावध होता. त्यानं आधी आजूबाजूला डोळे फिरवले आणि तो बाहेर पडू लागला. इतक्यात मागून जोराचा आवाज झाला. मघाशी डबे शोधत असताना एका डब्याचं झाकण भिंतीला रेलून ठेवलं होतं. ते घसरलं आणि आवाज झाला. त्या आवाजानं इकडं किशनच्या काळजात धस्स झालं. छातीचे ठोके इतक्या मोठ्यानं आणि वेगानं पडत होते की तो स्वतःही ते ऐकू शकत होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. काही क्षणात भानावर येत तो पुन्हा निघाला. बाहेरच्या खोलीतून सिगरेट घेऊन तो जवळजवळ धावतच आपल्या खोलीत जाऊन पोचला. आज त्यानं सर्व दिवे चालूच ठेवले. लखलखणारे दिवे डोळ्यांना अंधारापासून दूर ठेवत होते. पण भयान शांतता कानांना आणि मनाला चिरत चालली होती. दरवाजाच्या किंवा खिडकीच्या फटीतून येणारी वाऱ्याची झुळूक आवाज करू लागली. त्यात हिवाळ्याचे दिवस आणि शेतातलं घर म्हणजे मोकाट वाऱ्याला आमंत्रणच. पानांची सळसळ, रात पक्षी, रातकिडे यांचे आवाज चालूच होते. मधूनच एखादं घुबड घुतकरायचं. वटवाघूळ मोठ्यानं आवाज करत निघून जायचं. वाऱ्याचा आवाज अन त्याला साथ म्हणून लयबद्ध घड्याळाची टिकटिक ही त्याला खूप सतावत होते. कथा लिहायचं सोडून तो स्वतःच एका भयकथेचं पात्र बनत चालला होता. हे त्यालाही समजत होतं. पण हे सगळं आजच का व्हावं, ह्या भीतीनं तो ग्रासला होता. हे निश्चितच कसले तरी संकेत आहेत, ह्या निष्कर्षापर्यंत त्याचं मन पोचत होतं. चित्रविचित्र भयकथा लिहून त्याचं मनही या सगळ्याला तयार झालं होतं. ही नक्कीच अनाहुताची चाहूल आहे, असं तो स्वतःला ठासून सांगत होता. पण अशा स्थितीत आपल्या कथेतील नायकानं किंवा पात्रानं काय केलं असतं, असा विचार तो करू लागला. जर अभद्र काही असेल तर दुर्दैवी आणि निर्घृण मृत्यू निश्चित आहे, हे त्याला माहीत होतं. कितीही धाडसी म्हटलं तरी मृत्यूचं नाव काढलं की अवसान गळतंच. पण तो जर असा सांगून येत असेल तर आपण त्यापासून बचावाची तयारी केली पाहिजे. कुठलंही संकट उलटवण्याची एक तरी संधी ईश्वर देतोच, असं त्यानंच एका कथेत म्हटलं होतं. जर हे भास नसतील आणि मनातली भीती खरी असेल तर त्याला सामोरं गेलंच पाहिजे, असं ठाम मत किशनचं झालं होतं. मृत्यूच्या भीतीतून तो जरासा सावरला आणि मरायचंच असेल तर संघर्ष करून मरू, असं त्यानं ठरवलं. मनाची तयारी झाली. ह्या एकांतात दुसरा कुणीही मदतीला येणार नाही, हे सुद्धा त्याला माहीत होतं. त्याच्या कथेतील एखाद्या पात्राप्रमाणे त्यालाही आता धाडसाच्या बळावर सगळं तारून न्यायचं होतं. किशन तिकडं कथा गुंफण्यात मशगूल असतानाच रात्रीच्या प्रहरात घोर अंधाराच्या सान्निध्यात एक जीव प्रचंड वेगानं किशनच्या त्या शेतातल्या घराकडे धावत होता. नरक्षी. त्याच्या त्या अमानवी आणि घृणास्पद अवताराला कुठल्याही माणसानं बघितलं असतं तर तो तिथंच मेला असता. 8-10 फुटांचा तो देह, अंग सगळं कसल्या तरी काळ्या आवरणानं ग्रासलेलं दिसायचं. चित्रविचित्र आकाराचं ते शरीर, न मानव न श्वापद, चेहरा तर अतिशय अभद्र. त्या बलदंड शरीरावर तो केसाळ चेहरा, फाकलेला जबडा आणि त्याला लागलेलं रक्त, चेहराही भाजल्याप्रमाणे झालेला, गुडघ्याच्या खालीपर्यंत गेलेले हाताचे पंजे, सगळंच अमानवी होतं. तो मध्येच 2 पायांवर धावायचा तर मध्येच 2 हातांचा आधार घेऊन किशनचं घर वेगानं जवळ करत होता. विजेच्या वेगानं तो किशनच्या बंगल्याजवळ आला. एखाद्या हिंस्र श्वापदाप्रमाणे तो घराच्या भोवती शांतपणानं गिरट्या घालू लागला. मधूनच खिडकीतून आत बघत होता. तो कसल्या तरी इशाऱ्याची वाट बघत होता. तो मिळाला की आत झेपावणार होता. किशनच्या अंतावर टपलेला होता तो. आज रात्री किशनचं रक्तप्राशन करून तो स्वतःची तृष्णा भागवणार होता. होईल जे ते ते पहावे, ह्या उक्तीनं किशन मन मेंदू शांत ठेवत
कथेवर लक्ष केंद्रित करत होता. जर काही अघटित घडलं तर सामोरं जाऊ हे त्यानं ठरवलं. पण हे जर भास असतील तर त्यात गुंतून का पडावं असा वस्तुनिष्ठ विचारही तो करत होता. उलट ह्या भासांमुळं आणि भीतीमुळं कथा अजूनच रंजक होईल असं तो स्वतःला समजावू लागला आणि आपली कथा पूर्ण करू लागला. नरक्षीच्या त्या विक्षिप्त चित्राकडे बघत तो कथा पुढं सरकवत होता. अचानक त्याला एक आर्त किंकाळी ऐकू आली. आवाज रानातून आणि अगदी जवळून आला होता. घराभोवती गिरड्या घालणाऱ्या नरक्षीचाच तो आवाज होता. किशनच्या मनात धस्स झालं. शेवटी जे कल्पनेत होतं तेच वास्तव होतं. काहीतरी अगम्य, अपरिचित आपल्या मागावर आहे हे त्यानं जाणलं. तो थरथर कापत होता. मनातून खचत चालला होता. डोळ्यात पाणी साचलं होतं. दारूची नशा संपूर्ण उतरली होती. पण मघाशी विचार केल्याप्रमाणे तो वागू लागला. मेलो तर मरून जाऊ, पण संघर्ष करू. बाहेरून पिकांच्या पानाची तीव्र सळसळ त्याच्या कानावर पडत होती. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. तो तातडीनं खुर्चीवरून उठला. कुणीतरी पिकातून घराच्या आसपास तीव्र वेगानं धावतंय हे त्याला समजलं. त्याच्या गुरगुरण्याचा आवाज त्याला ऐकू येत होता. अचानक घुबडांचे आणि रात पक्ष्यांचे मोठमोठ्याने ओरडल्याचे आवाज येऊ लागले. मृत्यू जवळ आल्याचं त्याला समजून चुकलं. तो जागेवर शांत उभा होता. काय करावं त्याला समजत नव्हतं. विमनस्क स्थिती झाली होती त्याची. हे साधारण हिंस्र श्वापद नाही हे त्यानं जाणलं. नरक्षी ही अभिषेक बुचके लिखित भयकथा आपण ऐकत आहात मराठी व्हॉइस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग लवकरच आपल्या भेटीला येईल. पण कथेचा हा पहिला भाग कसा वाटला हे नक्की एक कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि मराठी व्हॉइस या आपल्याच यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपणही कथा लिहित असाल, मग त्या भयकथा असोत, गूढकथा, रहस्यकथा किंवा मग अगदी प्रेमकथाही, तर आपण मला त्या पाठवू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या चॅनलचा मेल आय डी मेन्शन केलाय. नक्की कथा पाठवा आणि आपली सर्वोत्कृष्ट निर्मिती सादर करण्याची एक संधी मला नक्की द्या. आपण जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर मराठी भयकथा ही आपली प्लेलिस्ट जरूर ऐका. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.